आपली नवोदय आणि स्कॉलरशिपची जी आपला रोज क्लास होत असतो, या क्लासची जी वीकली टेस्ट असते ती टेस्ट आज आपण समजून घेणार आहोत. यामध्ये बघा, तुमचा पहिला प्रश्न आहे, एक्सप्रेस द नंबर 35 इन रोमन न्यूमरल्स. 35 ही संख्या रोमन मध्ये दाखवा असं सांगितलं होतं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कुठलाही नंबर ज्यावेळेस तुम्ही रोमन नंबर मध्ये दाखवता, रोमन नंबर मध्ये दाखवताना तुम्हाला काय सांगितलेलं आहे, काय बघायला सांगितलं होतं, मी सांगा बरं, काय बघायला सांगितलेलं होतं नंबर मध्ये? तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. मी ट्रिक काय सांगितली होती की तुम्हाला जो नंबर आहे तो नंबर बघताना कसा बघायचा आहे, तर त्याची बरेच जण काय करतात, व्हॅल्यू, आता मी काल अभ्यास बघितला, 1-2 विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी याची प्लेस व्हॅल्यू किती 30 आहे, याची किती 5 आहे, बरोबर. तर त्यांनी काय केलं माहिती का, लिहिताना त्यांनी आधी ना हा व्ही लिहिला आणि नंतर x लिहितात, असा अभ्यास करतात. तर त्यांनी लक्षात ठेवा, असं नाही करायचं. आपल्याला काय करायचंय, बिगर नंबर कुठला आहे, हा आहे ना, मग याची आधी व्हॅल्यू लिहून घ्यायची. ओके, म्हणजे हा झाला 30 आणि हा जो काय 5 आहे, 5 साठी आपण वापरतो व्ही, तर आपलं उत्तर काय असणार 35, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे. ऑर्डर चुकवायची नाही. हे बघा, लक्षात ठेवा, हा तुमचा टेन्स प्लेस आहे आणि हा युनिट प्लेस आहे. ठीक आहे. नेक्स्ट नंबर बघा, हाऊ इज द सम ऑफ 29 अँड 20, 29 आणि 20 यांची बेरीज किती? तर बघा, आता या नंबरची जर ऍडिशन केली 29 आणि 20, 29 प्लस 20 केलं तर किती आन्सर येतं? आन्सर येतं 49. पण 49 ऑप्शन मध्ये नाही. मग ऑप्शन मध्ये काय दिलंय तुम्हाला, तर तुमच्या ऑप्शन मध्ये सर्व नंबर्स जे आहे ते रोमन नंबर्स मध्ये दिले. रोमन नंबर्स मध्ये 49 कसा राईट केला जातो, तर बघा 40 आणि 9 असे दोन नंबर्स आहे का नाही, तर दुसऱ्या नंबरवर लिंक टाकली म्हणून यामध्ये काय करायचंय मग, तर याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला, 40 कसा राईट केला जातो, तर 40, आणि 9 कसा राईट केला जातो, तर असा केला जातो, बरोबर. मग 40 साठी काय आहे, 40 कसा राईट केला जातो तुमचा XL, बरोबर, आणि 9 कसा राईट केला जातो IX. मग हा नंबर काय करणार तुम्ही, ऑप्शन नंबर, येस, हा ऑप्शन मध्ये कसा आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये हा नंबर दिलेला आहे. हो सर, हाँ भाई, अलग लक्षात सर्वांना? हो सर, हो सर, यस सर, पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू 7, 8 अँड इन द नंबर 8,16,974, 8,16,974 या संख्येमध्ये 7 आणि 8च्या स्थानिक किमतीची बेरीज किती असं विचारलेलं आहे. तुम्हाला काय करायचंय, या नंबरची ऍडिशन करायची आहे. काय करायचे आहे, ऍडिशन. सर, बोला. सर मी काल मामाच्या घरी गेली होती म्हणून टेस्ट नाही देऊ शकली, आज दिली तर चालेल? चालेल, आता टेस्ट मी समजूनच सांगणार आहे, अलग लक्षात, पण ओके तू सर. सोडून बघू शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही जर क्लासमध्ये सातत्य ठेवाल तरच तुम्हाला क्लास पण समजणार आहे. जर तुम्ही क्लासमध्ये ब्रेक घेतला तर हा ऑनलाईन क्लास आहे, यामध्ये काही तुम्हाला असं काही नाही की तुम्ही जर ब्रेक घेऊन क्लास करत असाल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढा ब्रेक घेणार, क्लास रेग्युलर केला नाही तर तुम्हाला लक्षात येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे क्लासमध्ये ब्रेक घ्यायचा नाही. जर अडचण असेल तर तुम्हाला रेकॉर्डिंग दिलेली असते, ती रेकॉर्डिंग व्यवस्थित बघत चला. ठीक आहे, आलं का लक्षात काय सांगतोय ते? हो हम्म. सर. चला आता बघा, मग आपला प्रश्न काय होता, या ठिकाणी या नंबरची प्लेस व्हॅल्यू बघायची आहे आपल्याला. प्लेस व्हॅल्यू काय आहे, 8,16,974. नंबर कुठले दिलेले आपल्याला, 7 आणि 8. 7 आणि 8 ची प्लेस व्हॅल्यू आहे 70 आणि 8 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 8 लाख, बरोबर. याची जर ऍडिशन केली तर कोणत्या पर्यायामध्ये ते ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये हे उत्तर दिलेलं होतं, बरोबर. या दोघांची ऍडिशन करायची म्हणजे बेरीज करायची होती की नाही.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 5 मल्टिप्लाय 1, 8 मल्टिप्लाय 100, 7 मल्टिप्लाय 10, 4 इंटू 10,000 सॉरी 1 लाख आणि 6 इंटू 100. तुम्हाला काय करायचं या नंबर्स मध्ये, या नंबर्सची ऍडिशन करायची आहे. मग ऍडिशन कशी करतो रे आपण? तर आपण काय करतो, आधी या नंबरची मल्टिप्लाय करणार. 5 वन 5, 8 मल्टिप्लाय 1000 8000, 7 मल्टिप्लाय 10 70 आणि 4 मल्टिप्लाय 1 लाख. तर काय येणार आहे 4 लाख. आणि प्लस काय करायचंय तुम्हाला 6 मल्टिप्लाय 100 600. या सर्व नंबरची तुम्ही जर ऍडिशन केली तर तुमचं उत्तर बघा काय येणार आहे. काय येईल आन्सर? तर या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर कुठला आहे की ज्यामध्ये हे आन्सर दिलं आहे. ऑप्शन नंबर 4 मध्ये आन्सर दिलेला आहे. आलं का लक्षात? हा, भूमिका आवाज म्यूट कर. हो सर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 3 अँड परत सांगू, आधी ही मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. त्यानंतर जर तुम्हाला ऍडिशन येत नसेल तुम्ही अशी ऍडिशन केली तरी चालेल. 5 प्लस 8000 प्लस 70 प्लस किती आहे 10 1 लाख आहे ना. हा 1 लाख आणि प्लस 1 लाख नाही सॉरी 4 लाख आहे. प्लस 4 लाख आणि प्लस 600. या नंबरची ऍडिशन करा. बघा 5च्या ठिकाणी 5 येणार, 7च्या जागेवर 7, 6 ऍज इट इज, 0 8 आणि हा 0 4. आलं का तुमचं उत्तर? ऑप्शन नंबर 4. हॅलो सर. बोला. तर माझं पण सेम उत्तर आलं होतं, फक्त मी ना मोठी छोटी केली. मोठी छोटी केली म्हणजे मला नाही कळालं. डिसेंडिंग ऑर्डर कसा लावतो आपण तसं नाही केलं. कसं केलं तर उत्तर ते देणार ना. हो. उत्तर वेगळं कसं काही. आलं का लक्षात? ऑप्शन नंबर 3 येईल ना. ऑप्शन नंबर 3 कसं काय येईल? हा 80,000 आहे ना, हा 8,000 आहे. कळलं का? सर येते का लक्षात? हा बोला बोला. सर परंतु परीक्षामध्ये उत्तर असं पर्याय क्रमांक तिसरा आला होता. पर्याय क्रमांक तिसरा आला होता असं? हो सर, मी चौथा टिक केला होता पण माझा रॉंग आला चौथा. अच्छा, आता बाकीचे जे विद्यार्थी जे रोज रेग्युलर क्लास करतात त्यांना माहिती आहे असं का झालं. सांगा बरं का झालं असं. सर तुम्ही एखादा प्रश्न चुकीचा टाकतास. हा, हे काय माहिती का, मी पेपर मध्ये एक प्रश्न जो आहे तो मुद्दामून त्याचं उत्तर जे आहे पर्यायामध्ये असतं, पण मी देताना वेगळा पर्याय दिलेला असतो. का माहिती का? कारण काही मुलं काय करतात रिपीट सोडवतात आणि आउट ऑफ मार्क्स जे ते असतात ना, ते आउट ऑफ मार्क्स असणारी जी काही टेस्ट आहे ती काय करतात स्क्रीनशॉट काढतात आणि मग मला पाठवतात, सर मला आउट ऑफ मार्क्स पडले. आणि त्याच्या आधी त्यांनी ते सोडवले असते त्याच्यामुळे त्याला कमी मार्क असतात. आलं का लक्षात? सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा की एक प्रश्न जो असतो तो असा त्याच्यासाठीच असतो, तो गुगली असतो तुमच्यासाठी. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न बघा. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलंय पेपर सोडवल्यानंतर. हा बोला. ऍडिशन चुकली. ऍडिशन चुकली? हो. सांगतं कसं काय चुकली? सांग कुठे चुकली. सर ऑप्शन मध्ये 408067 हे थर्ड ऑप्शन मध्ये. सर काय काय तुम्ही काय 8 नंतर 0 घेतलाय. 8 नंतर मी 0. हा हा, इथे 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 0 घेतला एक एक्स्ट्रा. अच्छा, ओके ओके ओके, ठीक आहे, आलं लक्षात माझ्या. इथे एक एक्स्ट्रा 0 घेऊन घेतला होता मी ना. हा ओके ओके, ऑप्शन नंबर 4 मध्ये ते आन्सर आहे. ठीक आहे. हा, चला पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 3 अँड 6 इन द नंबर 256734? 2,56,734
या संख्येमध्ये असणाऱ्या 3 आणि 6च्या स्थानिक किमतीचा गुणाकार विचारलेला आहे. बघा आता. सर ऑप्शन नंबर 3. हा चला आता आपल्याला काय करायचंय ऑप्शन या नंबर ठिकाणी 3. बघा. सर ऑप्शन नंबर 3 आणि सर 6च्या स्थानिक किमती 3 आणि 6 ची प्लेस व्हॅल्यू सर बघा ना. 1,80,000. ओके ओके. हा तुमचा नंबर आहे. या नंबर मध्ये 6 आणि 3 ची प्लेस व्हॅल्यू काय 6 ची आहे 6,000 आणि 3 ची काय प्लेस व्हॅल्यू तर 3 आहे 30. यांची जर ऍडिशन केली नाही गुणाकार विचारलाय ना यांच्या किमतीचा गुणाकार म्हणजे यांची मल्टिप्लिकेशन करायची. आता मल्टिप्लिकेशन एकदम सिंपल ट्रिक सांगतो मला काय करायचं तर बघा काय करायचं बघा हा 6 आहे ना या 6 ला मल्टिप्लाय 3 करा. 6 3 किती होतात 18 होतात. आता काय करायचं बघा जो नंबर आहे 0 ही वरती 30 आणि हा एक 0 किती झाले 40 झाले की नाही. बस डायरेक्टली राईट करून टाकायचे झालं आपलं उत्तर. किती आलंय तर उत्तर आलंय 1,80,000. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे बघा मी असंच करते. सर ऑप्शन नंबर 3. ओके हा पुढचा प्रश्न बघा. बिगेस्ट 6 डिजिट नंबर डिवाइड बाय बिगेस्ट 2 डिजिट नंबर. बघा बिगेस्ट 6 डिजिट नंबर डिवाइड बाय बिगेस्ट 2 डिजिट नंबर. आता सगळ्यात महत्वाचं आहे ओके ऐकून घेत चला माझं आता. बिगेस्ट 6 डिजिट नंबर म्हणजे सर्वात मोठी 6 अंकी संख्या आधी लिहायची. बिगेस्ट 6 डिजिट नंबर 3. तो आधी लिहूया. सगळ्यात मोठा बिगेस्ट नंबर हे बघा तुम्हाला मी सांगितलं त्यासाठी काय करायचं 6 टाइम 9 राईट करायचा डिवाइड बाय सर्वात मोठी 2 अंकी संख्या म्हणजे काय 99 बरोबर. आता याला जर डिवाइड केलं याला डिवाइड केल्यानंतर आपलं उत्तर काय येणार आहे तर बघा बरेच जणांनी काय केलं असतं माहिती काही जण काय करता माहिती का उत्तर चुकून ठेवतात त्यांच्यासाठी सांगून देतो. इथे 99 ने डिवाइड केलं तर हा एक 0 1 हा 9 डिवाइड होत नाही म्हणून 0 परत 99 कट होईल 1 आणि इथे हा 9 डिवाइड होत नाही म्हणून 0 पुन्हा 1 म्हणजे उत्तर किती येणार आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. आता बऱ्याच जणांना हे डिवायडेशन कसं केलं हे लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी एकदा व्यवस्थित समजून सांगतो नीट लक्ष द्या. आलं सर लक्षात. हा तुला आलं बाकीच्यांना कळू दे ना. हो लक्ष द्या आता बाकीच्यांसाठी पण समजून सांगतो. ओके ओके बघा ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी समजून सांगतो नीट लक्ष द्या कसं केलं आहे. हा नंबर आहे बरोबर याला 99 ने डिवाइड केलं तर 99च्या टेबलमध्ये 99 वजा 99 रिमेन राहिला किती 0 वरतून कॅरी आला 9 बरोबर. आता इथे डायरेक्टली 9 डिवाइड होत नाही म्हणून इथे 0 घ्यायचा आधी 0 ने डिवाइड केलं तर इथे काय होणार 9च येणार वरतून कॅरी होणार 9 नंबर पुन्हा 99 होणार. मग आता 99 वजा 99 इथे येणार आहे 0 पुन्हा वरतून कॅरी येणार 9 डिवाइड होत नाही म्हणून 0 आणि इथे 0 घेतला की खाली येणार 99 कारण हा वरचा 9 कॅरी होणार बरोबर. मग आता 99 वजा 99 ठीक आहे. बरेच जण घाई गडबडीमध्ये काय करतात 111 आन्सर देऊन टाकतात सो आन्सर लिहायचं नाही ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग 5 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग ऑल डिजिट 3504 3504 या सर्व संख्यांचा वापर करून सर्वात लहान कोणती 5 अंकी संख्या बनते. तर तुम्हाला यासाठी काय करायचंय आता जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांना माहित नसेल त्यांनी नीट लक्ष द्या. 3504 या नंबरचा यूज केला आता असेंडिंग ऑर्डरला नंतर हा जो नंबर घेतला तर तो नंबर काय तयार होईल रे तर तो नंबर तुमचा तयार होतो 0345 बरोबर. मग आता हा जर नंबर तुम्ही घेतला तर हा नंबर किती डिजिट आहे रे तर तुमचा हा नंबर जो आहे हा नंबर होईल फक्त 3 डिजिट. आपल्याला किती डिजिट पाहिजे तर आपल्याला किती डिजिट पाहिजे आपल्याला 5 डिजिट पाहिजे ना. मग काय करायचं तर या नंबर मध्ये जो स्मॉलर नंबर आहे तो 1 मोर टाइम रिपीट करायचा आणि जो सेकंड स्मॉलर नंबर असेल तो पुढे घ्यायचा म्हणजे आपलं उत्तर काय येणार बघा. पुन्हा एकदा सांगतो काय करायचंय. तुमचा जो नंबर आहे या ठिकाणी त्याची असेंडिंग ऑर्डर लावायची म्हणजे चढता क्रम लावायचा. चढता क्रमाने लावला तर संख्या होईल 0345
पण हा नंबर होतो 3 डिजिट, आपल्याला करायचा 5 डिजिट, म्हणून ह्या झिरोची जागा एक्सचेंज करायची, म्हणजे 3च्या जागेवर 0 घ्यायचा एक्स्ट्रा अजून आणि इथे 3 लिहायचा, म्हणजे तुमचा नंबर होईल 30,045. आलं का लक्षात सर्वांना? हो सर्वांना सर. लक्षात आलं का? हो सर. Yes, sir. कोणाला काही अडचण येस आहे का सर. यामध्ये? No, sir. No, sir. No, नो सर. ओके. No, sir. पुढचा प्रश्न नीट समजून घ्या. आता बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही घाई गडबडीमध्ये चुकून देता, तर ही गोष्ट फॉलो करायची, चुकवायचं नाही. कळलं का? अरे लक्षात येतंय का? आता पुढे बघा. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर आर देअर इन ऑल? 2 अंकी एकूण विषम संख्या किती आहे? बघा, 2 अंकी एकूण विषम संख्या किती? हाऊ मेनी 2 डिजिट ऑड नंबर्स आर हाऊ मेनी 2 डिजिट ऑड नंबर्स आर देअर इन ऑल? 2 अंकी एकूण विषम संख्या किती आहेत असं विचारलेलं आहे. मग काय करायचं? तर 2 डिजिट विचारले ना, मग 2 डिजिट मध्ये काय करायचं? 2 डिजिट टोटल नंबर्स किती आहे हे विचारले. टोटल नंबर्स आहेत 90, पण त्यात फक्त ऑड विचारले, म्हणजे विषम संख्या विचारली आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट टाइम, यामध्ये काय 45 नंबर इव्हन आहेत आणि 45 नंबर कसे आहेत? ऑड आहेत. बरोबर, म्हणजे 45 संख्या या सम आहेत आणि 45 संख्या या कशा आहेत? विषम आहेत. ठीक आहे, आला का प्रश्न लक्षात सर्वांना? हो सर. नाही का कोणाला? Yes, sir. No, sir. No, sir. No, समजतंय? sir. Yes, हो. sir. समजतंय. बर, हो, दुसरी गोष्ट, sir. पुढचा आणखी एक सूचना नीट लक्ष देऊन ऐका. उद्यापासून उद्या किंवा परवापासून तुम्हाला एक रोल नंबर, प्रत्येकाला मी फोन करून एक रोल नंबर देणार आहे, किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला तुमच्या नंबरला एक फोन नंबर, सॉरी, एक नंबर दिला जाईल. त्या नंबरवर, सपोज तुम्हाला मी नंबर दिला आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे झूमचं, याच्या पुढे जे काय आहे, झूमला प्रत्येकाचं लॉग इन हे जे आहे पेड लॉग इन असणार आहे, म्हणजे झूमवर तुमचं एक अकाउंट क्रिएट होणार आहे. त्या अकाउंटचा एक तुम्हाला नंबर दिला जाणार आहे. सो याच्या पुढे जॉईन होताना कोणालाही झूम क्लासला जॉईन होता येणार नाही. तुम्हाला जॉईन करताना एक नंबर दिला जाईल, तो नंबर टाकूनच तिथे जॉईन करायचा आहे. म्हणजे सपोज तुम्ही उद्या क्लास जॉईन केला की जॉईन करताना तुम्हाला आधी काय करायचं आहे, तर तुमच्या नावापुढे सपोज मी नंबर दिला आहे, सपोज एखाद्याचा नंबर आहे 392, तर त्याला जॉईन करताना 392, आणि समजा नाव आहे राहुल रसाळ, तर तो टाकताना काय करेल, असं नाव टाकणार आहे 392 राहुल रसाळ. असा नंबर तुम्हाला काय करायचा आहे, तर असा नंबर त्या ठिकाणी टाकूनच या ठिकाणी तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे. दुसरा कोणी नाव टाकेलं असेल तर तुम्हाला क्लास जॉईन करता येणार नाही. सगळ्यात महत्वाची सूचना, आलं लक्षात? तुम्ही कोणत्याही मोबाईलवरून जॉईन होऊ शकता, पण नाव टाकताना मात्र तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव व्यवस्थित टाकलं तरच तिथे जॉईन करता येईल. ठीक आहे, नाहीतर जॉईन करता येणार नाही क्लास. लक्षात ठेवा, प्रत्येकाला एक नंबर दिला जाईल, तोच नंबर त्याला टाकायचा आहे, आणि हाच नंबर तुमचं स्वतःचं नाव आहे. समजा तुमचं नाव राहुल रसाळ आहे, तर तुमचं नाव टाकताना तुम्हाला काय करायचंय, होमवर्क मध्ये टाकताना सुद्धा हा नंबर आणि तुमचं नाव टाकून मला होमवर्क पाठवायचा आहे. आलं का लक्षात? याच्या पुढे ज्याचा होमवर्क नसेल त्याला लिंकच येणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. हाऊ मेनी टाइम्स 8 ऑक्युअर इन द नंबर फ्रॉम 1 to 100? 1 to 100 मध्ये टोटल नंबर किती आहे? 1 ते 100 पर्यंत 1 हा नंबर किती वेळा, सॉरी, 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक किती वेळा लिहिला जातो, असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक किती वेळेस लिहिला जातो, तर तो लिहिला जातो 20 वेळा, 20 टाइम घेतला तो. आलं का लक्षात? येते का लक्षात सर्वांना? Yes, sir. हा. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. पुढचा प्रश्न बघा. Yes, sir. द सम ऑफ टू इवन नंबर इज ऑलवेज अँड? कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज नेहमी टिंब असते. तर बघा, कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज नेहमी ही समसंख्याच असते. द सम ऑफ टू इवन नंबर इज ऑलवेज इवन. बघा, जसं 2 + 2 केलं तर आन्सर काय येणार आहे? 4 येणार आहे. हा पण इवन आहे, हा पण इवन आहे, आणि ही आन्सर सुद्धा इवनच आहे. समजा 4 + 8 केलं, हा इवन नंबर आहे,
हा पण इवन नंबर आहे आणि यांचे ऍडिशन केल्यानंतर आन्सर 12 येतं. तो पण कसा आहे, इवन आहे. मराठीत सांगायचं तर 4 अधिक 8 केलं, 4 पण समसंख्या आहे, 8 पण समसंख्या आहे. दोघांचीही बेरीज केली, समसंख्या अधिक समसंख्या केलं तर उत्तर समसंख्याच येतं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. टू ओनली वन प्राईम नंबर दॅट इज, दोन ही एकमेव मूळ संख्या आहे जी काय आहे, तर ती समसंख्या आहे. काय, दोन ही अशी एक संख्या आहे की जी मूळ आहे पण ती सम सुद्धा आहे. ठीक आहे, बाकी सगळ्या ऑड नंबर्स आहेत, ही विषम संख्या आहेत. येते का लक्षात सर्वांना? हो सर. हा. चला आता पुढचा प्रश्न. हा, हाऊ इज द सम ऑफ ट्विन प्राईम नंबर फ्रॉम 50 to 100? 50 ते 100 मध्ये असणाऱ्या जोडमूळ संख्यांची बेरीज किती? तर बघा, 50 ते 100 मध्ये, 50 to 100 मध्ये टोटल नंबर किती आहे? तर यामध्ये ट्विन प्राईम नंबर घेऊया आपण. पहिला नंबर येतो 59, 61 हे दोन आहे. त्यानंतर आहे 71 आणि 73. ह्या दोन पेअर त्यामध्ये. तुम्हाला काय करायचंय, ह्या सर्व नंबरची ऍडिशन विचारलेली होती. मग या नंबरची जर तुम्ही ऍडिशन केली तर ती किती येते? 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 9 5 14. 4 कोणा शेवटी आहे याच्या. याची एक ट्रिक सांगतो आता कशी करायची. ही ऍडिशन मी एवढी फास्ट कशी केली, तर एकदम सोपं. फक्त त्याच्या युनिट प्लेसच्या नंबरची ऍडिशन करा. काय नंबर आहे? 59 प्लस 61 प्लस 71 प्लस 73. ही ऍडिशन कशी करायची? एकदम सिंपल. ऑप्शन दिलेलेच आहे. ऑप्शन मध्ये बघा, 9 + 1 10 झाले आणि 3 + 1 4 झाले. 10 + 4 14 होता. युनिट प्लेसला 4 आलाय आणि 4 फक्त युनिट प्लेसला कोणाचे आहे? तर ऑप्शन नंबर 3 चे आहे. बाकीचे आहे का? नाही. सो म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. कळाला का सर्वांना हा प्रश्न? हो सर. लक्षात आहे का? पटकन. नंबर म्हणजे हा? ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय 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 मला नाही कळालं. ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय असतं सर? तू क्लासला आजच जॉईन झाली का? नो सर. बर, तू व्हिडिओ बघितले का? मी ग्रुपवर टाकले होते. मी टेस्ट सोडवायच्या आधी 3 लेक्चर टाकलेले होते. ते टेस्टचे लेक्चर बघितले का तू? बघितले का? हो नाही काहीतरी तर असेल ना आन्सर. हो सर. हो सर, बघितले. बघितले? नक्की बघितले? हो. सांगा ना, हे बघितले का नाही बघितले? बाकीचे विद्यार्थी सांगा बरं, तिने व्हिडिओ बघितले आहे का नाही बघितले? बघितले सर. अरे तुम्ही नाही. ती काय म्हणते की सर मी व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये ट्विन प्राईम नंबर आहे का नाही, जोडमूळ संख्या आहे का नाही? शिकवलं होतं ना, आणि व्हिडिओ मध्ये पण दिलेलं आहे. तेच लेक्चर मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. बघ, ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय, तर अशा मूळ संख्या की ज्याच्यामध्ये 2चा फरक असतो त्यांना काय म्हटलं जातं? जोडमूळ संख्या म्हटलं जातं. अलग लक्षात. म्हणजे 59 आणि 61 हे जे काही नंबर आहे, 59 आणि 61 हे दोघे प्राईम नंबर आहे आणि त्यांच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? ट्विन प्राईम नंबर म्हटलं जातं किंवा जोडमूळ संख्या म्हणतात. अलग लक्षात. येस अलग सर. लक्षात. हो सर. येस सर. पुढचा प्रश्न बघा. Which of the following is a pair of co-prime number? खालीलपैकी सहमूळ संख्येची जोडी ओळखा. आता सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? सहमूळ संख्या म्हणजे अशी संख्या, अशा दोन संख्या ज्या फक्त 1च्या टेबल मध्ये येतात, इतर कुठल्याही टेबल मध्ये येत नाही. कॉमनली दोघी पण आल्या पाहिजे, एक नाही. हा, तर आता अशा ठिकाणी बघा, इथे 15 आणि 18 बघा. 15 आणि 18 1च्या टेबल मध्ये येतो, 3च्या पण येतो, बरोबर आहे की नाही? म्हणून हे आहे का को-प्राईम किंवा सहमूळ संख्या आहे का? तर नाही येणार. त्यानंतर बघा 15 आणि 22 बघा, 15 आणि 22 ही अशी पेअर आहे की ती फक्त 1च्या पेअर मध्ये येते, दुसऱ्या कुठल्याही टेबल मध्ये येत नाही. त्यानंतर बघा तुमचा 15 27 हे सुद्धा 1च्या टेबल मध्ये येतात, 3च्या टेबल मध्ये येतात.
त्यामुळे हे पण पेयर येणार नाही. आणि 15 आणि 21 हे सुद्धा 1 आणि 3 च्या टेबल मध्ये येतात. आलं का लक्षात? फक्त 15 आणि 22 हा एकच ऑप्शन असा आहे की जो नंबर काय आहे तो फक्त तुमच्या कोणत्या टेबल मध्ये येतो, तर 1च्या टेबल मध्ये येतो. आणि असे कुठलेही दोन नंबर की जे फक्त 1च्या टेबल मध्ये येतील किंवा एकच्याच पाड्यात येतील, अशा संख्येला आपण काय म्हणत असतो, तर सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर म्हणत असतो. आलं का लक्षात सर्वांना? सॉरी, आलं का लक्षात? येस सर. हो सर. हो सर. हो सर. ओके, कोणाला काही अडचण आहे या प्रश्नामध्ये? नाही सर. बोला. नो सर. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला असंही सांगितलेलं आहे की तुम्हाला काही अडचण असते तर मला ते विचारून घेत चला. ओके सर. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज पेअर ऑफ पिन प्राईम नंबर? खालीलपैकी जोडमूळ संख्या सॉरी कोणती जोडी जोडमूळ संख्येची आहे? आता जोडमूळ संख्या मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जोडमूळ संख्या म्हणजे काय, अशा दोन संख्या की ज्यामध्ये 2चा फरक असेल. तर बघा या ठिकाणी 3 आणि 7 प्राईम नंबर आहे, पण त्यांच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे का? तर नाहीये. त्यामुळे ही पेअर नाहीये, ही पण येणार नाही आणि ही पण येणार नाही. यात फक्त एकच पेअर अशी आहे की ज्या दोन मूळ संख्या आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. आलं का लक्षात? 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे, लक्ष येत आहे का सर्वांना? हो सर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे हा तुमच्या समोर. विच ऑफ द फॉलोइंग इज प्राईम नंबर? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर या ठिकाणी कोण सांगेल बरं या प्रश्नाचं उत्तर? प्राईम नंबर कुठला आहे याच्यात? 29. गुड, तुम्ही उत्तर दिलेलं आहे ऑप्शन नंबर फर्स्ट 29. करेक्ट आन्सर आहे. आलं का लक्षात? हो कोणा लक्षात आलं का? हो सर. पुढचा प्रश्न बघा. काय झालं? आवाज येत नाहीये. बाकीचे रिजॉईन करून बघ तू. बाकीच्यांना येतो ना आवाज? चला पुढचा प्रश्न आहे. व्हॉट टाइप ऑफ नंबर आर द सेट ऑफ नंबर 2, 3, 11, 17 अँड 23? वरील संख्यांचा प्रकार कोणत्या प्रकारची संख्या आहे ते सांगायचे. 2, 3, 11, 17, 23. हे सगळे प्राईम नंबर आहे. कुठले आहे? प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आहे त्या. आपण शिकलो होतो की नाही? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, बरोबर की नाही? 31, 37 आहे की नाही? हे जे काही नंबर आहेत हे सगळे काय आहेत? प्राईम नंबर आहेत, म्हणजे मूळ संख्या आहेत. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द सम ऑफ 302525 अँड 203450? म्हणजे 3,02,525 आणि 2,03,450 या संख्यांची तुम्हाला काय विचारली? बेरीज विचारली. बघा या ठिकाणी या नंबरची जर आपण ऍडिशन केली तर बघा किती ऑप्शन नंबर 2. या नंबरचे आपण ऍडिशन करून बघूया. ऑप्शन नंबर 2. बरोबर, लक्ष द्या. चला तुमचं उत्तर करेक्ट आहे काय बघू आपण. इथे काय करायचंय? 5 + 0 5, 5 + 2 7, 5 + 4 9, 2 + 3 5, 0 + 0 0, 3 + 2 5. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय? ऑप्शन नंबर सेकंड मध्ये हे आन्सर तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. आता बघा या प्रश्नाचं उत्तर काही जणांनी जर हे जरी केलं असेल ना, ऑप्शन नंबर 2 सॉरी ऑप्शन नंबर 3, तर त्यांचं पण उत्तर करेक्ट आहे. कारण काय दिलं होतं? 25 लेस दॅन 50,000 6,000, बरोबर. या नंबर मध्ये 25 ऍड केला तर तोच नंबर येतो. आलं का लक्षात? सो हे पण आन्सर करेक्ट होतं. कळालं का? हो सर. नंबर 3 गेलेला असेल त्यांचं पण उत्तर करेक्ट होतं. ते उत्तर प्रश्नाचं तो पर्याय असा होता 50,000 सॉरी
5,06,000 पेक्षा 25 कमी. बरोबर. तो नेमका मी मराठीत दिलेला नव्हता. ठीक आहे. तर याचे 2 उत्तर करेक्ट होते. ज्यांनी सेकंड आणि थर्ड दोन्ही ऑप्शन लिहिलेले असतील त्यांचं आन्सर करेक्ट आहे. आलं का लक्षात? त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे जे काही प्रश्न येतो प्रश्नपत्रिकेमध्ये, हे प्रश्न नवोदयच्या पेपरच्या अनुषंगाने असतात. त्याच प्रकारचे प्रश्न असतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं नवोदय किंवा स्कॉलरशिपला याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येत असतात. सो त्यामुळे प्रश्न सोडवताना जरा विचारपूर्वक सोडवायचं. आलं का लक्षात? नुसतेच अंदाजे गोळे मारायचे नाही. जो विचारपूर्वक सोडवतील त्यांनाच उत्तर येतील, नाहीतर उत्तर येणार नाही. पुढचा प्रश्न आहे 5 लाख मायनस 1,98,000. 5 लाख मधून 1,98,000 वजा करायचे आहे. किती उत्तर येतं असं विचारलेलं आहे. चला आपण वजाच करून बघूया, सबट्रॅक्ट करून बघूया. सबट्रॅक्शन केल्यावर उत्तर येईल 902. चला उत्तर काय आहे? नंबर दिलेला आहे तुमचा, पुढे गेला तो 5 लाख. फर्स्ट आन्सर ऑप्शन नंबर बोला. 1. ओके, बघूया तुझा नंबर 1. आन्सर करेक्ट आहे का. असे उदाहरण सोडवताना काय करायचं सगळ्यात महत्वाचं बघा, इकडे कॅरी दिला तर 4 येणार, बाकीचे सगळे नंबर इथे 9 9 होणार आणि लास्ट नंबर 10 घ्यायचा. बघा 10 मधून 8 मायनस केला तर 2, 9 मायनस 9 0, 9 ॲज इट इज, 9 ॲज इट इज, 9 ॲज इट इज, 4 मायनस 1 3. ऑप्शन नंबर 1 मध्ये हे आन्सर दिलेलं होतं. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 4 अंकी एकूण संख्या किती आहेत? हाऊ मेनी टोटल 4 डिजिट नंबर्स आर. 4 अंकी एकूण संख्या किती आहेत? तर बघा टोटल नंबर बघायचे आपल्याला. 4 डिजिट टोटल नंबर. 4 डिजिट सांगा, कोण सांगेल बरं किती आहे टोटल नंबर? ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. 9,000 हे करेक्ट उत्तर आहे. काय 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 टोटल नंबर कसे काढायचे असं का? टोटल नंबर काढण्यासाठी काय करायचं बघ, 4 डिजिट टोटल नंबर विचारले ना, मग 4 डिजिट बिगेस्ट नंबर कुठला आहे? 9,999 आहे का? त्यामधून स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर मायनस करायचा. सॉरी, बिगेस्ट 4 डिजिट 3 डिजिट नंबर हा आहे बिगेस्ट 4 डिजिट नंबर. बरोबर, हा आहे 4 डिजिट बिगेस्ट नंबर आणि आपल्याला मायनस करायचं आहे यामधून बिगेस्ट 3 डिजिट नंबर. कळलं का? म्हणजे सर्वात मोठा. बिगेस्ट म्हणजे काय? सर्वात मोठा. हा आहे 4 अंकी नंबर. सर्वात मोठी 4 अंकी संख्या कुठली आहे? 9,999. आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या कुठली आहे सांगा? बरोबर ना? मग त्याची काय करायची? सबट्रॅक्शन करायची. आलं का लक्षात? यांची काय करायची? सबट्रॅक्शन. 3 डिजिट नंबर जे आहे त्याची सबट्रॅक्शन करायची. मग आपण जर यातून हे नंबर मायनस केले तर बघा 9 - 9 0, 9 - 9 0, 9 - 9 0 आणि 9 जसं तसं, म्हणजे उत्तर काय येणार? 9,000. कळालं का तुम्हाला? येस सर. पुढचा प्रश्न बघा, 2 अंकी संख्येमध्ये 5 हा अंक किती वेळा लिहिला जातो? हा बोला. आन्सर 19. सर 19 is 5 in a 2 digit number. How many times 5? 5 किती वेळेस लिहिला जातो 2 अंकी संख्येत? तर 90 टाइम्स लिहिला जातो, 19 वेळा. पण शिकलो होतो नाही? बर, अशा प्रकारे ही टेस्ट तुम्हाला सोडवायला दिली होती. आय होप तुम्हाला ही टेस्ट समजली असेल. कुणी असं आहे की ज्याला एखादा प्रश्न नाही समजला? काही अडचण आहे? ओके. हॅलो बोला हॅलो बोला बोला. हा सर, नेमकं ना सार्थक साळुंके 2-3 दिवस ना जॉईन नव्हते केले त्यांनी,
पण मग त्याला समजले फक्त आहे ना काइंड ऑफ नंबर्सच नाही समजत आहे त्याला. काइंड्स ऑफ तो नंबर ना. व्हिडिओ बरं पण बघितलं त्याने तरी त्याच्या लक्षात नाही येते सर. मला कॉल करा तेवढं डायरेक्टली, एकदा मी त्याला परत समजून रिव्हिजन घ्या सांगेन. फक्त. हा तेवढी एकदा हो रिव्हिजन हो घ्या फक्त चालेल, काही उद्याच्या अडचण लेक्चर मध्ये. ठीक आहे चालेल ठीक चालेल, काही अडचण नाही. आणि रोमन अंकांची. बर बर, तो आता क्लासला सगळ्यात हॅलो माझा क्लास रेग्युलर झाला पाहिजे, कारण क्लास रेग्युलर केला तरच सर समजेल, नाहीतर पुढे सर तो कसं आहे, आता हे रेग्युलरच रिव्हिजन चालू करतो आहे पण म्हणून काही नाही. ठीक आहे, काही अडचण नाही, मी समजून सांगेन. हो हो चालेल चालेल, ठीक आहे सर, थँक्यू. ठीक आहे ठीक आहे. सर ओके ठीक आहे, मग आपण इथे आज थांबणार आहोत. काही अडचण नाही ना कोणाला? बाय सर.